दूर चालत आलं थोडा वेळ तरी. हा व्यवस्थित द्या ना, मी मागेच राहून गेली, मला चालता येत नव्हतं. मला यशवंत आम्ही रेडी, पण हे लोक झोपलेले वाटतंय. आम्ही झोपलेलो नाहीये. माऊ आणि मी सकाळी 4 वाजता उठून आंघोळ केली आहे, फ्रेश झालोय, कपडे वेगळे घातले. फक्त रायाची रात्री आंघोळ केली, त्यामुळे बाकीचे लेट आहे, तुम्ही त्यांना विचारून या, आम्हाला असं करा. ठीक आहे सर्वे रेडी रेडी. झोपे दे, गाडीत झोपू घ्या आपण. तयार झाली का? हो चालेल. इथे चेकआउट होतोय आता. श्रवण इकडे येतोय, बिचारा इथे काम करतोय बघा. हाच मुलगा तुम्हाला सगळीकडे काम करताना दिसेल. आमची बस पण येऊन गेली. हेच लोक नेहमी लवकर तयार असतात, बाकी सगळे आळशी आहेत. काय वाटतं? आणि एक श्रवण काम करतोय, त्याला घेतलं मी. हेच लोक रेडी असतात. हा स्टार्ट. सर्वजण आले का? भाऊ ते सर्व घेतल्या. ओके चालायचं. हो चलो. गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चलने लो भैया. आता आपलं इथं कन्याकुमारी वगैरे सर्व पाहायला गेलेलं आहे. आता आपण सकाळी 5 वाजता निघालेलो आहे. आता आपण इथून निघतोय रामेश्वरम. तिथं 5-6 स्पॉट आहेत, म्हणून आपल्याला जास्त वेळ लागणार आहे, म्हणून आपण सकाळी लवकर निघालो. आम्ही ऑन द वे रामेश्वरमला, आणि रस्त्यात खूप सारे विंडमिल्स आहेत. असं तुम्ही पाहू शकता. आम्ही तमिळनाडूमध्ये आहे, आणि रिसेंटली त्यांनी जसं सांगितलं आहे 200 युनिट्सपर्यंत फ्री, तरी हे शक्य याच्यामुळेच होऊ शकतं वाटतं. बघू शकता खूप सारे पाहू. हे बघा किती विंडमिल्स आहे, किती मोठा विंडमिलचा प्लांट आहे. आम्ही नियर बाय 10 किलोमीटर आलो, अजून पण विंडमिल संपलेले नाही. काय माउंटेन्स आहे खतरनाक. अशा माउंटेन्स आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये बघायला भेटतात. का बाप्पा असे पहाड कुठे बघायला भेटले? JNK मध्ये कसं येत काय? तुम्ही गेलेत ना JNK? तुमची ड्युटीच तिथं होती. आम्ही 5 वाजता कन्याकुमारीहून निघालो. आता आम्ही 12 वाजता रामेश्वरला पोहोचलो आहे. आज दिवसभर पूर्ण आम्ही रामेश्वरला थांबणार आहेत. चलो चलो. आता आपण रामेश्वरला पोहोचलेलो आहे. 2 मिनिटात पोहोचतो आहे. तिथं सर्वांनी लवकर तयारी करून हजर होतोय. जय श्रीराम. आता आमच्या आईची तयारी चालू आहे, पूर्णपणे तयार झाली. वाकडे तिकडे बाला सर्व ओके झाले. आता त्या आरसामा 1000 रुपयाने लिपस्टिक लिहिली, ती लावायला. आता काय तयारी करायची करून घ्या, कारण की आपण थोड्या वेळ आता पोहोचायला समुद्र लागून गेला आपल्याला. तर आम्ही आता पंबन ब्रिजला जाऊन पोहोचलोय. डॅडा, आम्ही आता पंबन बीचला पोहोचलेलो आहे. पंबन ब्रिज दाखवून दे मम्मा. येस आहे. वर्ल्ड फेमस पंबन ब्रिज आहे. हा येस, हा सगळ्यात वर्ल्ड फेमस पंबन बीच आहे. इकडे बघा किती भारी आणि एकदम ट्रान्सपरंट बीच आहे. आणि इकडे सुद्धा एक बीच आहे बघा. हे लोकेशन बघा. चेतना, हॅलो. खूप छान बीच आहे. खूप छान आहे, आणि ट्रेन जायला पाहिजे होतं. बघ ना, डायरेक्ट क्लिअर आहे. चल ना तू बस ना. गाडी बघा तिकडे, गाडी बघा. भारी वाटलं. खूप कमी टाइम मिळाला यार. हा इथे फाईन लागतो. आता जाऊ आम्ही धनुषकोडीला. ये है पंबन ब्रिज. कुठे पंबन ब्रिज आहे. ही रेल्वे ट्रॅक आहे बाबा. रेल्वे ट्रॅक. हा तिथून रेल्वे जातो. एक नंबर.
कसं वाटतंय रामेश्वरमला येऊन? काय काय छान वाटलं तुला इथं येऊन? आता उतरलो आम्ही. हा. आता उतरल्यानंतर पाहू आता कुठं कसं येस. आता आमचा जेवायचा टाइम आहे. बटर ही रोटी आणि प्लेट बघा कशी आहे. ॲज युजल टी व्ही पाहतोय, सॉरी मोबाईल पाहतोय. आम्ही आलोय आता पंचमुखी हनुमान मंदिर. इथे राम सेतूचा एक दगड सुद्धा आहे. हे बघा, श्री राम सेतू पत्थर. इकडे हे असं सगळं काम. हे बघा, हे राम सेतूचे पत्थर आहेत असे. हे जे ते याच्यावर हे होतं. हे पंचमुखी हनुमान मंदिर. हे बघा, खूप सारे मंदिर आहेत. हे बघा, पुढचं प्लॅनिंग असं आहे की पहिले हॉटेल की धनुषकोडी. नाही, हॉटेलचा प्रॉब्लेम असा आहे, जर हॉटेलला गेलो आणि धनुषकोडीला गेलो तर संध्याकाळ होऊन जाईल आपल्याला, आणि संध्याकाळी 6 वाजता ते स्नान बंद होऊन जातं. मग उद्या सकाळी 5:30 वाजता करावं लागेल. नाही, मग पहिले धनुषकोडीहून आलो तर फक्त आपलं मग हॉटेलच राहतं आणि स्नानच राहतं. मग आपण इथं मोकळे. ग्लास थोडा क्लिअर नाही आहे दिसत आहे. ग्लास क्लिअर नाही आहे. रेल्वे बीच कसं वाटतंय? स्टेशन मला तर खूप छान वाटलं बीच. तुला आवडलं बीच? काय आवडलं जास्त? धनुषकोडीला दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ इंडिया. इथूनच श्रीलंका 20 किलोमीटर होते. तर आम्ही आता इथं आलोय. आता इथं आम्ही साईट सीन करून घेतो. ओके, धनुषकोडीला आलोय, पण आमच्यासारखे खूप लोक आलेत. हे बघा, आणि ही रस्ता बघा किती सँड आहे. पूर्ण पूर्ण सँड आहे ही. म्हणजे चालायला होत नाहीये. ज्यांनी शूज घातले त्यांचा प्रॉब्लेम आहे. हे दगड नव्हते, हे दगड इथे अगोदर नव्हते. इथे आता बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे हे इकडे दगड चालू आहेत. हे बघा, इकडे सुद्धा एक बीच आहे आणि इकडे सुद्धा एक बीच आहे. तुम्ही बघू शकता हा बीच एकदम शांत आहे. येस, तुम्ही बघू शकता इकडचा बीच एकदम शांत आहे. बाय. इकडचा जो बीच आहे एकदम व्यवस्था एकदम खतरनाक दिसतो. खतरनाक म्हणजे तो उधळलेला समुद्र आहे. उसळत नाही. हा, विक्की कसं वाटतंय? तो बिचारा नाहीये, तो राम सेतू बांधताना तो खूप रागीट अवस्थेत होता. म्हणून श्रीरामांनी त्याला बाण मारून शांत केला. कारण की राम सेतू बांधण्यात थोडा विलंब होत होता. त्यावेळेस त्याचा एवढा राम सेतूसाठी प्रॉब्लेम नव्हता होत ना. लोक आहेत ना फक्त खातात, पण इथे स्वच्छता नाही करत. माझं एवढंच म्हणणं आहे की हे धार्मिक स्थळ आहे.
धार्मिक स्थळ राहतं जे खातं तिथंच पाडता उचलून घ्यायचं कचरा पेटी ठेवलेल्या आहेत जागे जागे त्याच्यात टाकून द्यायचं तिथंच फेकतात लोकांना मॅनेज वगैरे काही नाही. हा हे पर्यटन स्थळ आहे आणि घाण खूप आहे हे बघा. ते फोटो काढायमध्ये वाया जातात. हा त्याच्यामुळे ना थोडी जर तुम्ही येत असणार तर स्वच्छता ठेवा. आणि इथे बघा खूप शॉपिंग साठी स्टॉल लागलेत. पण लहान मुलांना अजिबात काय लहान मुलांना आणू नका अजिबात. का बरं? ते खेळणे तिथले का मम्मी पप्पा करते हा पण इथे खेळणे आहेत थोडेफार. इतकी सँड आहे मोकळी की त्यात चालताच येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मी आता पायी पायी चालते. हे बघा दृश्य बघू शकता. आम्ही जे जातोय त्याच्या राईट साईडला हा अरबी समुद्र आहे आणि हा उपर हे बघा हे धनुष्कोडी. इकडे अरबी समुद्र आणि इकडे बंगालचा उपसागर. बघा हा समुद्र लाटा तरंगतायत. हा थोडा उसळलेला आहे उधळलेला आहे पण हा खूप शांत समुद्र. आता आपण लास्ट स्टॉपला आलोय. इथं जसं बघू शकता तुम्ही 2 ओशियन्स इथं मीट होत आहे. हा जो दिसतोय हा अरबी समुद्र आहे आणि हा जो शांत समुद्र दिसतोय ना हा बंगालचा उपमहासागर आहे. आणि हा जो फेस दिसतोय हा अरबी समुद्र आहे. आणि अरबी समुद्र आणि बंगालचा उपमहासागरचं इथे मिलन होतंय. आणि तिकडे जी लँड दिसते हे बघा तिकडे जी लँड दिसते तिथे श्रीलंका आहे. इथून श्रीलंका 18 किलोमीटर लांब आहे. ओके. आणि ह्या जागेचं असं वैशिष्ट्य आहे की इथेच राम सेतू बांधला गेला होता. इथून अगोदर जेव्हा आम्ही 5 वर्षापूर्वी आलो तर ते म्हणत होते की दुर्बीनमध्ये दिसतं पण आता इथे दुर्बीन पण अवेलेबल नाही आहे आणि इथे दिसणं पण एवढी लांब नजर जात नाही आहे. पण श्रीरामांनी जो राम सेतू बांधला होता ते बघा इथे आपली इंडियाची जमीन आहे आणि इथून इथे आपली इंडिया संपते आणि इथेच त्यांनी जाण्यासाठी राम सेतू बांधला होता. हे आता फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. हे बघा आयुष्यात एक चांगला फोटोग्राफर कधीच राहू नये कारण की आपले कमी फोटो निघतात. विकी इकडे मी असं म्हणते की आयुष्यात एक चांगला फोटोग्राफर कधीच राहू नये कारण की आपले सगळ्यात कमी फोटो निघतात. बरोबर आहे की नाही? हा ते बरोबर आहे. माझं पण हा राया आपण कुठे आहे राया? आपण लास्ट स्टॉप आहे आरची मुनाई. वरती बघितलं तर ते भारताचा एम्ब्लम आहे आणि इथूनच आपला लास्ट स्टॉप आणि लास्ट सर्कल आहे. ॲक्च्युली आधी इथपर्यंत व्हेकल्स यायच्या पण थोडं पाणी जर बघितलं तर तिथं सर्व बीच झालंय सर्व रेतीवर आली आहे. मग आता गाड्या लांब असताना इथं फक्त आपण पायी येऊ शकतो आता सध्याच्या परिस्थितीला. आणि इथं जसं तुम्ही बघितलं दोन ओशियन्स सोबत भेटतात आणि तिथून पुढे श्रीलंका बरंच लांब आहे. इथून काही दिसत नाही. इथं जर नाही म्हटलं तरी 18 ते 20 किलोमीटर श्रीलंका आहे. इथूनच राम सेतू होता आणि दिस इज द लास्ट पॉईंट वी कन्सिडर. हो ते झाले. आम्ही अगोदर पाहिलं राम सेतू. तिथून अब्दुल कलाम साहेबांचं हे पाहिलं स्मारक पाहिलं. तिथून आता आम्ही धनुष्यकोडीला गेलो. धनुष्यकोडीहून सर्व पाहून आता आम्ही हॉटेलला जाणार आहेत. हॉटेलहून पुढे रामेश्वरमचं दर्शन घेऊ. नाईटला मुक्काम करू सकाळी निघू. अब्दुल कलामांचं म्युझियम होतं. तिथं व्हिजिट केल्यानंतर असं वाटतं की आपण लाईफमध्ये खूप स्टक झाले खूप स्टेबल झाले. मग तिथं व्हिजिट केल्यानंतर असं वाटतं की अरे यार की खूप इन्स्पायरिंग आहे खूप मोटिवेशनल आहे की काही आहेत गोष्टी करायला. पुन्हा एनर्जी आली की नाही आपण करू शकतो. हा त्यांच्याकडे बघून खरंच किती चिकाटी होती आणि किती त्यांचं साधेपणा होता ते समजलं. Yes, yes. माऊ तू काय शिकली? तुला सगळ्यात जास्त काय बघून फील झालं? ते जे लॉन्चिंगचे फोटोज होते की त्यांचं जो इन्सिडन्स होता की तू काय जेव्हा पडल्याचा तो जो त्यांना हार्ट अटॅक आलेला तो जो होता तो खूप असा इन्स्पायरिंग होता.
माझा जो होता ना इन्स्पायरिंग जो मुवमेंट होता जो त्यांचे शूज होते, APJ अब्दुल कलामचे जे शूज आणि जी चप्पल होती ते शूज फाटलेले होते. राष्ट्रपती माणूस कोणत्याही ब्रँडचा, मी म्हणते वर्ल्ड वाईड कोणत्याही ब्रँडचा शूज वापरू शकत होते आणि ते इतके फाटके शूज, मेले तेव्हा त्यांच्या पायात फाटके शूज होते. म्हणजे खरंच ते खूप इन्स्पायरिंग होतं. आपण काय वाटतं तुला ते? हा, ते नोट्स, त्या नोट्स आपण आता काढणं सोडून दिलंय. आपल्याला असं वाटतं की आपली इंजिनिअरिंग झाली किंवा आपलं एज्युकेशन झालंय. मॅनिफेस्टने आय थिंक त्यांचं जे ते स्टुडंटला जेव्हा ते हे गायडन्स करायचे त्याच्यासाठी त्यांनी ते नोट्स काढल्या होत्या, एखादी कन्सेप्ट शिकवण्यासाठी. काय प्रेमचा आज मौन व्रत आहे, आज मौन व्रत आहे. आणि तुम्ही धनुषकोडी पाहिलं? धनुषकोडी गेलो, पण मी राम सीता महिला घ्यायला गेले ते, पण त्यांनी चांगलं काम केलं होतं. पण काय करता, आमचे 2 फोटो काढले नाही म्हणजे रागात बसली माझी. आता पंचमुखी हनुमान पाहिला, स्मारक पाहिलं, धनुषकोडी. काय तुझा एक्सपिरियन्स काय होता? हे भारी होतं, संघ मस्त होता इथं. पण श्रीलंका काही दिसत नव्हती. असं वाटतं की कोणता सॅमसंगचा मोबाईल घेऊन आला झूम करून. आयफोन झाला, सॅमसंग पाहिजे होता. आयफोनचा यूज नाही झाला. आपण आयफोन, सॅमसंगच आवडतो. येस, आपण ऍपल कंपनीला आपल्या ब्लॉग मार्गे त्यांना एक सांगू की तेवढी ती टेक्नॉलॉजी पण टाका. एवढे पैसे घेतातच आहे, एवढे भिकेला लावतातच आहे, तर तेवढंही एक EMI वाढवा, पण तेवढं घ्यायचं. बरोबर आहे की नाही? तुझ्या मोबाईल मध्ये पण आलं नसेल कारण की आपण ऍपल युजर आहे. तुला श्रीलंका दिसली का? तुला श्रीलंका नाही दिसली म्हणून तुझी बायको रुसली. तिला श्रीलंकाच पाहायचं होतं. काय मयुरी, आजचे 2 शब्द? राया, उद्या कोणाचा बर्थडे आहे? उद्या कोणाचा बर्थडे आहे? रायाचा बर्थडे आहे का? कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे उद्या? जोरात बोल. बघा, रेडी? ओके, आपण आता सर्वजण हॉटेलला जाऊ. तिथं 20 मिनिटात सर्वजण रेडी व्हा. तिथून आपल्याला रामेश्वरला दर्शनाला जायचं आहे, आंघोळीला जायचं आहे. परत बोला. तीर्थ घेण्यासाठी सर्वांनी रेडी राहा. आम्ही आता हॉटेलमध्ये जस्ट पोहोचलोय. राया बघा, रामेश्वरमला आम्ही येऊन गेलोय आणि हा आहे आमचा रूम. यस, हे बघा, हॉटेल छान आहे. राया, राया, उद्या कोणाचा बर्थडे आहे? कोणाचा आहे? रायाचा आहे. हे आहेत असली चेहरे. ट्रिपला आम्ही थोडं बंठन करके चालतोय, बंठन करून चालतोय. पण हे आहेत आमचे जुने कपडे. जाऊ दे, कोण रागवलं. आम्ही आता चाललोय रामेश्वरम ग्रँड वरून रामेश्वरम मंदिरात. आता रामेश्वरच्या मंदिरावर चाललोय. तुम्ही पुढे पहा आणि पुढे पुढे जा. स्नान करणार आहे तिथे 21 तीर्थाचं. स्नान करणार आहे. पुढे अजून काय करू तुम्हाला ते दाखवू. हो हो, सगळे आले. आता आपण आलोय अग्नितीर्थमला. आता इकडे जर चेक केलं तू, इकडे समुद्र आहे. समुद्रात पहिले अग्नितीर्थम म्हणजे हा तीर्थ आहे. इथं डुबकी मारायची. इथं डुबकी मारली मग मंदिरात जायचं. 22 कुंडाचं स्नान सर. या इथे तिकीट असतं. इथे थांबा, इथे डुबकी मारायची का? हा, इथं डुबकी मारायची. अच्छा, पाणी जरा स्वच्छ वाटतंय. लास्ट टाइम आलो होतो, पाणी थोडं खराब होतं, पण यावेळेस थोडं बरं वाटतंय. अच्छा, इथून बरं वाटतंय, मध्ये गेल्यावर माहिती. हा बोला. आम्ही आता रामेश्वरमला येऊन गेलोय, अग्नितीर्थमला. पहिला एक समुद्रात स्नान करायचं असतं आणि मग तिकडे 21 कुंडाची आंघोळ करायची असते. मोबाईल अलाउड आहे की नाही आम्हाला माहित नाही, पण असेल तर आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. हे अग्नितीर्थम आहे आणि हे बघा इथे कसं स्नान करतात. पीए भी दर्शन रहता है, फ्री दर्शन रहता है। हाँ ठीक है। पहले सीधा मादा अग्नि प्रत्यय किया, समुद्र है, दरिया में नहा के कीला कपड़ा में मंदिर के अंदर 22 कुंड रहता है। महालक्ष्मी, केंद्र माधवर,
नल नील कवा कबशिया सेदु माधवर ब्रह्महत्ति ब्रह्म दोस्का सावित्री गायत्री सरस्वती सूर्यवान चंद्रन सत्यामृति पार्वती मैया शिवदीतम बोल के आता शंकर भगवान का सर्वदीत पुराना में 108 तीर्थ है, बार बार कुम के आना पूरा मिला के 18 नंबर सर्वदीत ओके यमुना यमुना गंगा गया लास्ट में भगवान का अभिषेक जल कोटि तीर्थ ओके लास्ट यही दादा परी गेली पहिले आमचा काढून घे मग मी तुझा काढून घे ओके इथं काढते ब्लॉग. काय करताय कशासाठी काढताय हा रामेश्वरला आल्यानंतर तिथं समुद्राची रेती घेऊन मी सगळ्यांनी आता तीर्थावर स्नान केलंय. चला चला हे लहान पोर एकदम एन्जॉय करतायत. नको तेच सांगता ना पिंड बनवली हा रामाने पिंड बनवली. तुला बी जमवणार नाही. आम्ही आता येऊन गेलोय रामेश्वरम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. बघा हे मंदिर इकडे सभा मंडप आहे आणि इकडे इथे आता कुंड बघा ते कसे टाकतात. आमची आता तयारी झाली आणि आम्ही आता दर्शनाला चाललोय. मागे मंदिर आहे. हे आता ईस्ट गेटने आम्ही एंट्री केली आहे. हे मंदिर आहे. हे मेन मंदिर आहे रामेश्वर तीर्थाचं. बाहेरून गेट आहे. आम्ही चाललोय. गर्दी नाही आता इव्हिनिंग झाली त्यामुळे. आणि ते एंट्री पण लॉक करतात संध्याकाळी 6-6:30ला. त्यामुळे तुम्ही जर इथे येत असणार तसंच 4ला ओपन होतं आणि 6-6:30ला लॉक बंद होतं. मग बोला बोला. ओम नमः शिवाय नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. छानपैकी दर्शन झालेलं आहे. आणि हे बघा, आणि इथे शिवलिंग श्रीरामांनी का स्थापित केलं तर श्रीरामांना रावणाचं हत्या केल्यानंतर एक ब्राह्मण हत्येचं पाप लागलं होतं. ते पाप मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे एक यज्ञ केला होता आणि म्हणून हे रामेश्वरम तीर्थ इथे बांधण्यात आलं होतं किंवा बनवण्यात आलं होतं. हे बघा, हे तुम्हाला वाटेल सारखं सारखं इथं नाही, हे खूप फेरे आहेत इथे आणि इथे खूप सभा मंडप आहेत. आम्ही जेव्हा याच्या अगोदरचा समजतो आता आम्ही दर्शन करून निघालेलो आहे. आणि साऊथ साईडच्या मंदिरांमध्ये कसं आहे की जे तुम्ही दर्शनाच्या गाभाऱ्यात घुसल्यावर मोबाईल नाही बंद करायला लावा, त्याच्या अगोदरच एंट्री करतानाच ते सांगतात की मोबाईल बंद करा. त्यामुळे कधीच आपल्याला आतमध्ये पूर्ण मंदिराचं दर्शन होत नाही. पण हे मंदिर खूप भव्य असं आहे. नाही, हे मंदिर खूप भव्य असं आहे. तुमचं दर्शन झालं? हो झालं. कसं वाटलं? आज पहिला एक्सपिरियन्स होता. भारी वाटलं आणि आम्हाला हाती पण दिसला. आम्हाला त्या हाती पण खूप आनंद झाला. तो हाती फिरवत राहता वाटतं मंदिरात. मंदिराच्या पूजा करण्यासाठी आला होता हाती जीवन आरती नाही, मंदिरातच असतो पण तो फिरत असतो. आणि देवाची पूजा करायला हातीला आलं होतं. अच्छा, आरती होती का? आरतीला. अच्छा, चांगलं आहे. तुम्हाला एक चांगलं हे पण पाहायला भेटली पूजा. आणि तिथे मध्ये काय काय केलं तुम्ही? मध्ये आम्ही 22 कुंडाच्या आंघोळी केल्या. कुंडांची आंघोळ केली, लगेच दर्शन केलं रामेश्वर महाराजांचं. आणि तुम्ही अजून एक देवींचं दर्शन केलं, मंदिर पाहिलं. आणि तुम्ही प्रत्येक तीर्थ काय झालं? दर्शन एकदम शांतवार झालं. कोणाची धक्का काही हा, खूप मंदिर रिकामं होतं असं बिलकुल. दर्शन आमच्या पुढच्या देवांना बी हो. अच्छा. थँक्यू. आणि तुम्ही प्रत्येक तीर्थ चाखून पाहिलं? हा. अच्छा, तुम्ही रामेश्वरम ते शिवलिंग पाहिलं? कसं वाटलं तुम्हाला ते बघून? छान वाटलं, खूपच छान वाटलं. तिथे फक्त दिवे होते ना? दिव्यांवर मूर्तीच होती. अच्छा. आणि ते 22 कुंडांचे जे तीर्थ होते त्याचे तुम्ही त्याच्यात बॉटल मध्ये 22 घेतले. कुंडांचे मध्ये पाणी बदल पाणी होतं. बदल प्यायला गरम, कोणतं खारं. गोड खारं नेमकी असं अलग अलग पाणी होतं. आणि टेम्परेचर पण अलग अलग टेम्परेचर होतं. पण अलग अलग. म्हणजे गरम, थंड. वाटतं ते कुठून तरी आणलेलं आहे काय. बरोबर. मास- मंदिराजवळच एक लक्ष्मी विलास म्हणून हॉटेल आहे. सो आम्ही आता इथे जेवायला आलोय. आणि सगळ्यांनी आज ट्रॅडिशनल घातलंय. म्हणजे मी सुद्धा आज आता इथं नॉर्थ गेटला आहे लक्ष्मी विलास हॉटेल आहे. हे प्युअर साऊथ इंडियन आहे आणि आम्ही सर्वांनी व्यवस्थित ऑर्डर. आता हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. आम्ही रायासाठी ऑर्डर केली इडली. इडल्याचे रिव्ह्यू काय? एक नंबर आहे, खूप सॉफ्ट आहे. राया खातोय का? रायाने ऍक्शन केली इडलीची. आपण काय ऑर्डर केलंय दादा? तुम्ही काय ऑर्डर केलंय? इडली. आणि तिला घी पोळी डोसा. इडलीचा रिव्ह्यू काय तुमचा? एक नंबर आहे. तात्यांना काय ऑर्डर केलंय? व्हेज पुलाव, पनीर बिर्याणी. अहो तो पुलाव असतो दादा. आता व्हेज वाल्यांकरता बिर्याणी. अच्छा, ये कौन सा है भैया? एक ही नहीं और ये हा कोणता आहे? तुम्ही ती पोळी सांगितलं. पप्पा घ्या. अहो घ्या ना. सर्व आले का? आले. कसं झालं दर्शन? एक नंबर. धनुष्य कोळी कसं झालं? मस्त स्नान कसं झालं? मस्त रामेश्वर महादेवाचं दर्शन, मस्त 22 कुंडाचं पाणी मस्त. एकदम. जेवण कसं झालं? फर्स्ट क्लास. आता घरी जाऊ. आता रूमवर सकाळी 4 वाजता उठायचं आहे. कोणतं मनी भाऊ? मनी दर्शन करायचं आहे 5 वाजता. सर्वांनी आंघोळ करून रेडी राहा 4 वाजता. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ओके. आज सगळे स्नान करून एकदम फ्रेश झालेत. हे बघा. गजरे लावल्यावर हा,